आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे खमंग कुरकुरीत जाळीदार असे अगदी 10 मिनिटात तयार होणारे धिरडे बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम वरईचे जाळीदार असे धिरडे बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 1 वाटी वरई। ही वरई मी निवडून घेतलेली आहे। याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्रॅम इतके आहे। वरईलाच बऱ्याच ठिकाणी भगर असेही म्हटले जाते। वरई विकत घेताना नेहमी स्वच्छ तसेच पांढरी शुभ्र विकत घ्यावी, कारण वरई आकाराने लहान असते, निवडताना बराच असा त्रास होतो। तर आता ही वरई 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊयात। त्यासाठी यामध्ये घातले आहे पाणी। पाणी घालून घेतल्यानंतर एकदम हाताने छान अशी चोळून ही वरई धुवून घेत आहे, कारण मार्केटमधून आपण वरई विकत आणतो ना, त्यावेळेस त्याला बराच वेळा हातळी गेलेली असते, तसेच पावडर लावलेली असते। वरई स्वच्छ होण्यासाठी इथे मी धुवून घेतली आहे। 3 ते 4 वेळा पाण्याने वरई स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र अशी वरई स्वच्छ अशी तयार झालेली आहे। आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेतले आहे व ही वरई अर्धा तास मी भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलेली आहे। वरई जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास भिजवून घ्यायची। जास्त वेळ भिजवल्या गेल्यामुळे धिरड्यांची चव बदलली जाते। महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। अर्ध्या तासानंतर पाहू शकता वरई छान अशी भिजली गेलेली आहे। आता ही भिजवलेली सर्व वरई जी आहे ना, यातील पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत। वरईमधील पाणी बाजूला काढून घेतले आहे। ही भिजवलेली वरई जी आहे ना, याची वाटून घेऊन आपण एक छान असे बॅटर तयार करून घेणार आहोत धिरडे बनवण्यासाठी। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये भिजवलेली सर्व वरई मी घालून घेतली आहे। या वरईमध्येच घालून घेत आहे एक छोट्या आकाराचा बटाटा, जो की मी थंड करून उकडवून साल काढून घेतलेला आहे। अशा प्रकारे वरई व बटाटा एकत्रितरित्या वाटून घेतल्यामुळे याचे बॅटर एकसंध असे तयार होते। यामध्ये अजिबात अशा गुठळ्या राहिल्या जात नाहीत। तर इथे मी वरई व बटाटा वापरताना पाणी वापरले नव्हते। तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही पाणी जरूर वापरावे। तर इथे मी अशा प्रकारे जाडसर असे बॅटर तयार करून घेतले आहे सुरुवातीला। तर याची कन्सिस्टन्सी सुरुवातीला तुम्हाला जाडसर अशी वाटत असेल, परंतु यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहोत, कारण धिरडे बनवणार आहोत आज आपण। तर धिरडे बनवण्यासाठी जे बॅटर हे पातळ असे असते। तर इथे पाहू शकता एकदम फाईन असे बॅटर तयार करून घेतले आहे। यामध्ये एकही कण वरईचा शिल्लक राहिलेला नाही आहे। तर आता हे बॅटर पातळ व्हावे नाही यासाठी यामध्ये घातले आहे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी। घातलेले पाणी पूर्णपणे एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहे। अशाच प्रकारे आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून इथे मी धिरड्यांसाठी लागणारे जे बॅटर आहे ना, ते तयार करून घेतलेले आहे। तर फायनली तुम्ही याची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता, इतपत पातळ अशी ठेवली आहे। जास्तही पातळ ठेवायची नाही पाण्यासारखी, किंवा जास्तही घट्ट अशी ठेवायची नाही। इथे दाखवली आहे त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी हवी। तर हे बॅटर तयार करण्यासाठी ना, इथे या वाटीने एकूण 1 वाटी इतके पाणी मला लागले आहे। तुम्हाला कमी जास्त असे लागू शकते। सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालून घेत आहे। मीठ सर्वात शेवटी घालावे, जेणेकरून बॅटरचा व मिठाचा अंदाज लागला जातो। घातलेले मीठ जे आहे ना, ते व्यवस्थित असे ते मिक्स करून घेत आहे। ते छान असे आपले धिरडे बनवण्यासाठीचे बॅटर जे आहे ना, ते फायनली तयार झाले आहे। परत एकदा तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, छान अशी तयार झाली। प्रत्येक वेळेस धिरडे जे आहे ना, तयार करण्यापूर्वी हे बॅटर असे पूर्णपणे तळापासून मिक्स करून घ्यायचे व त्यानंतर धिरडे बनवून घ्यायचे। तर आता धिरडे बनवून घेऊयात। त्यासाठी तवा गरम करून घेतला आहे। तव्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे। इथे तुम्ही तूपही वापरू शकता, कारण आपण उपवासाचे धिरडे बनवत आहोत। तर तयार बॅटरपैकी 2 पळी बॅटर इथे तव्यावरती छान असे स्प्रेड करून घेतलेले आहे। तर पाहू शकता धिरड्याची वरची बाजू पूर्णपणे हळूहळू सुकत चालली आहे। जसजशी ही बाजू सुकत आहे त्याला छान अशी जाळी पडली जात आहे। वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर याच्या बाजूने मी 1 चमचाभर तेल सोडून घेतले आहे। तेल सोडल्यानंतर लगेचच याच्या कडा सोडवून घेत आहे। गॅसची फ्लेम इथे फुल ठेवली आहे। पाहू शकता एकदम सहजरित्या कडा सुटल्या गेल्या आहेत। अजिबात धिरडे तव्याला चिकटले गेले नाही। धिरड्याला टेक्स्चरही खूप छान आले आहे, तसेच त्याचा कलरही खूप सुंदर असा सोनेरी दिसत आहे। दुसऱ्या बाजूनेही 1 चमचाभर तेल सोडून घेतले आहे। दोन्ही बाजूने छान असे खरपूस हे धिरडे जे आहे ना, सोनेरी रंगावरती मी भाजून घेतले आहे। हे धिरडे मी इथे पातळ बनवले आहे। पाहू शकता धिरड्याला जाळीही खूप छान अशी पडली आहे। तयार केलेले धिरडे मी आता इथे बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या बॅटरपासून बाकीचेही धिरडे मी बनवून घेतले आहे। तर इथे पाहू शकता पूर्णपणे छान असे आपले उपवासाचे खमंग जाळीदार असे वरईचे धिरडे खाण्यासाठी तयार आहे। हे धिरडे जे आहे ना, तुम्ही दह्याच्या चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर
किंवा नुसत्या दह्याबरोबरही खाऊ शकता। हे धिरडे मी पातळ असे बनवले आहेत। पातळ बनवल्या गेल्यामुळे ते गरमागरम खावे लागतात, नाहीतर वातड असे तयार होतात। तुम्हाला मऊसूत हवे असतील तर तुम्ही जाडसर असे बनवू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। नक्कीच ह्या आषाढी एकादशीला हे धिरडे बनवा व मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून धिरडे बनवताना याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।